तर नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे, खूप अत्यंत महत्त्वाची बातमी निघून येत आहे। आता एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शासनाने तुमच्यासाठी एक महत्त्वाचा बोनस जाहीर केलेला आहे। तुमची दिवाळी आनंदामध्ये साजरी व्हावी, तुम्हाला आनंद व्हावा दिवाळीमध्ये, यासाठी दिवाळीच्या तोंडावर आपल्या मागण्यांची एसटी कर्मचारी संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। तर आता त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आता एसटी कर्मचाऱ्यांना किती रुपये मिळणार आहे, काय पैसे मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला जमा होणार आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता कव्हर करणार आहोत। तर एसटी कर्मचारी दिवाळी गोड, कारण की 6,000 रुपयांचा बोनस आणि 12,000ची उचल घेता येणार आहे। तर याबद्दल माहिती जाणून घेऊया आपण सविस्तर। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि सर्व एसटी महामंडळाचे कर्मचारी असतील, चालक, वाहक, मेकॅनिकल बंधू सर्वांनी हा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गोड होणार असून राज्य सरकारने त्यांच्यासाठी 6,000 रुपयांचा बोनसची घोषणा केली आहे। आता त्यासोबतच कर्मचाऱ्यांना 12,000 रुपयांची उचलही घेता येणार आहे। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील तिथे उपस्थित होते। आता आपल्या मागण्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर सपाचं हत्यार उचलण्याचा निर्णय एसटी कर्मचारी संघटनांनी घेतला होता। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेसोबत बैठक घेतली आणि काही महत्त्वाचे निर्णय घेतले। तर याच्यामध्ये 12,000ची उचल देण्याचा निर्णय म्हणजे घेण्यात आला। तर राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी हात खुला करण्यात आलाय। राज्य सरकारकडून 48 हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 2,200 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। यंदा दिवाळीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस देण्यात येणार आहे। त्यासोबतच 12,000 रुपयांचा उचल संदर्भात देखील घोषणा करण्यात आलेली आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता मागे। दरम्यान मंगळवारपासून करण्यात येणाऱ्या आंदोलनात एसटी कर्मचारी संघटनांनी मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। सरकारच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नसलो तरी हे आंदोलन मागे घेत असल्याचं कृती समितीने घोषणा केली। उपमुख्यमंत्री सोबत घेण्यात आलेल्या बैठकीनंतर कृती समितीने हा निर्णय घेतलेला आहे। तर मग उद्यापासून होणार एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे पूर्णपणे समाधानी नसलो तरी उद्याचं आंदोलन न करण्याची कृती समितीची घोषणा। उपमुख्यमंत्री शिंदे सोबत झालेल्या बैठकीनंतर कृषी समितीचा निर्णय। आता काय आहेत मागण्या? 2018 पासून महागाई भत्ता फरक देण्यात आला नसून सन 2020 ते 2024 या कालावधीत वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे। याशिवाय इतर अनेक रक्कमा थकीत असून 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही। थकीत रक्कम कर्मचाऱ्यांच्या मिळण्यासाठी एका वेळेचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एसटीला दिली पाहिजे अशी मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे। आता आवडेल तिथे प्रवास पासाच्या दरात कपात। तर आता राज्य मार्ग परिवहन मंडळाने दिवाळी आधीच आवडेल तिथे प्रवास योजनेच्या पासमध्ये कपात करून प्रवाशांना खुशखबर दिली आहे। एकूण 20 ते 25% कपात केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। आवडेल तिथे प्रवास या योजनेअंतर्गत प्रवाशांना एकाच पासवर राज्यात कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा मिळेल। या योजनेत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कोणत्या एसटी बसने अमर्याद प्रवास करण्याची मुभा मिळते। एसटीचा 4 किंवा 7 दिवसांचा पास घेतल्यावर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नसते। तर संपूर्ण व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती कव्हर केली। तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की एसटी कर्मचाऱ्यांना जे 6,000 रुपये दिवाळी भेट ते आता मिळणार आहे। आता यावेळी आपले मंत्री साहेबांनी काय सांगितले, तर आपले उपमुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी काय सांगितले बघा। तर यावेळी म्हणाले की उपमुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणाले की राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली, तरी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे, म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे गरजेचे आहे। एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्याच्या विविध उपाययोजना करण्यात येत आहे, कारण की पूर परिस्थिती होती, अतिवृष्टी होती, खूप जोराचा पाऊस झाला, त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। त्याच्यानंतर ऐन दिवाळीत लाडपरी सेवेवर परिणाम होईना म्हणून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्यात आला। सुमारे 85,000 कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतनवाढीचा फरक देण्यासाठी महामंडळाला दर महिन्याला 65,000 कोटी रुपये देण्याचा